नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. पाण्यासाठी तळवाडेकरांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. एक महिनाभरापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचा उद्रेक झाल्यामुळे तळवाडे ग्रामपंचायत कार्यालयावर महिला व पुरुष यांनी मोर्चा काढला. त्यातील तळवाडे ग्रामपंचायतला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ओझरखेड धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिनाभरापासून MGP द्वारे आज नळाला पाणी येईल, उद्या पाणी येईल या आशेपोटी आज तब्बल एक महिना लोटला तरी देखील नळाला पाणी न आल्याने तळवाडेकरांनी बुधवार दिनांक 29 रोजी हंडा मोर्चा काढून थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी MGP प्रशासनाच्या ठिसूळ नियोजनामुळे गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. यावेळी सरपंच संदीप जाधव यांनी गावकऱ्यांच्या तोंडापुरते MGPचे कनिष्ठ अभियंता बिरारी यांच्याशी फोनवर संवाद साधत संतप्त व नागरिकांच्या भावना तोंडावरती आलेले असून यावेळी सरपंच संदीप जाधव यांनी गावकऱ्यांसमोर MGPचे कनिष्ठ अभियंता बिरारी यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी बिरारी यांनी गुरुवार दिनांक 30 रोजी सकाळपर्यंत तळवाडे गावाला पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तुर्तास नागरिकांनी काढलेला हंडा मोर्चा नागरिकांनी मागे घेतला. या हंडा मोर्चात संतोष काटे, दीपक भोईटे, ज्ञानेश्वर भोईटे, विजय नांदे, भूषण भोईटे, कृष्णा भोईटे, रवींद्र काटे, दिलीप चव्हाण, हरी चव्हाण, राधा गांगुर्डे, सरला भगरे, कविता पवार, जया भगरे, ज्योती अहिरे, शीतल काटे, कुंदा गांगुर्डे, परिधा काटे, राधा चव्हाण, अलका बकरे, मीराबाई सारस, क्षीरसागर, तळवे भगरे आदींसह महिला व पुरुष सहभागी होते.